विद्युत सुरक्षा सप्ताह 2017च्या अनुषंगानं विद्युत सुरक्षिततेचं आपल्या जीवनातलं महत्त्व या विषयावरच्या महाचर्चेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। सह्याद्री वाहिनीवरच्या या महाचर्चेमध्ये आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहितीच आहे की विजेचं आपल्या जीवनातलं अनन्यसाधारण महत्त्व, पण ते अनन्यसाधारण असलं देखील ते वीज वापरत असताना जी सुरक्षितता आपण बाळगली पाहिजे त्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुहास बागडे, मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग ऊर्जा कामगार विभाग महाराष्ट्र, त्याचप्रमाणे विनोद शहारे, विद्युत निरीक्षक उद्वाहन उद्योग आणि ऊर्जा कामगार विभाग महाराष्ट्र, याशिवाय टाटा पॉवर कंपनीचे ग्राहक वितरण सेवा विभागाचे प्रमुख श्री सुनील जोगळेकर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। त्यानंतर औरंगाबाद इथून प्राध्यापक अरविंद परांजपे हे, नागपूर इथून रवींद्र देशमुख विद्युत व्यावसायिक असोसिएशन हे आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि गणपती राम फुलारी दूरदर्शन पुणे इथून त्यांचा सहभाग आहे, अध्यक्ष उद्वाहन निर्मिती संघटना महाराष्ट्र। आणि ही जी मंडळी आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत ही या संपूर्ण क्षेत्रातली निष्णात अशी मंडळी आहेत आणि या निमित्तानं आपण या मंडळींच्या चर्चेकडे जाण्यापूर्वी आपण या अनुषंगानं आम्ही जी एक ध्वनिचित्रफीत बनवलेली आहे ती आपण आधी पाहूया। नव्या वर्षाचे नवे संकल्प अंमलात आलेच असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। खरंच नव्या वर्षात नवं काहीतरी करण्याचा आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो। या प्रयत्नात एक गोष्ट मात्र वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास करणं गरजेचं आहे, ते म्हणजे सुरक्षा। एखादी दुर्घटना आपल्याला बरंच काही शिकवून जाते, त्यातून आपण शहाणे होतो, पण शहाणे केव्हा होऊ? जेव्हा आपण त्या दुर्घटनेतून वाचू। मग दुर्घटना घडेपर्यंत बेफिकीर का राहावं? हो, आपण बोलतोय विद्युत सुरक्षेविषयी। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या अनेक घटना नेहमीच घडत असतात। निष्काळजीपणा, बेफिक्री आणि निकृष्ट दर्जाचं विद्युत साहित्य वापरल्याने अशा दुर्घटना घडत असतात। पण मोठमोठ्या धनाढ्यांच्या वास्तूंनाही शॉर्ट सर्किटने आग लागते, मग त्यामागे नेमकी काय कारण असतात? त्यांना कुठे आहे कशाची कमी? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। जी गोष्ट दिसत नाही त्या बाबतीत इतकी सुरक्षा का बाळगावी या आविर्भावात आपण विद्युत सुरक्षेविषयी कानाडोळा करतो। पण दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली वीज कधी दगा देईल सांगता येणार नाही। त्यामुळे सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील लोकांना या बाबतीत जागरूक करण्यासाठी महाराष्ट्रातील ऊर्जा व विद्युत प्राधिकरणाद्वारे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो। त्या निमित्ताने नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात विद्युत सुरक्षेसंबंधी जाणीव जागरण करण्यासाठीच आजची ही महाचर्चा। आपण चलतोय महाचर्चेकडे। सुरुवात आपण करतोय मुख्य विद्युत निरीक्षक उद्योग ऊर्जा कामगार विभाग महाराष्ट्र सुहास बागडे यांच्यापासून। बागडेजी, मला एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की अशा पद्धतीच्या हे सुरक्षा सप्ताह साजरे करणं हा म्हणजे विविध विभागांचा आपण अशा पद्धतीचं एखादं वेळापत्रक असल्यासारखं पाहतो, पण हा सुरक्षा सप्ताह, विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यामागे आपल्या विभागाचं प्रयोजन काय आहे? आपल्याला आपल्या विभागाच्या मार्फत काय संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे? नमस्कार। नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। या नवीन वर्षाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी, भरभराटीचे तसेच विद्युतदृष्ट्या सुरक्षिततेचे जावो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो। आता आपण फार छान प्रश्न विचारलात। पहिला मुख्य कारण असं आहे की वीज ही अशी आहे की ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि विद्युत शक्ती डोळ्यांना दिसत नाही म्हणून तिचा काळजीपूर्वक वापर करणं फार आवश्यक आहे। पण बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की या विद्युत शक्तीचा अगदी अनिर्बंध, अनियंत्रित
असा वापर झाल्यामुळे त्याचे अगदी भयंकर दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम जे आहेत त्याची सर्वसामान्य लोकांना जनजागृती व्हावी आणि त्यांचं प्रबोधन व्हावं, तसेच याचा अनियंत्रित आणि असुरक्षित तसाच अवैध वापर टाळावा, या बाबतीत काही प्रबोधन करता यावं शासनाच्या वतीने. तर यासाठी शासनाने असं ठरवलं की या सर्वसामान्य लोकांना याविषयी माहिती नसते, त्यामुळे या अपघातामुळे जे काही अपघात होतात, विद्युत शॉक लागून म्हणा किंवा आग लागून जे अपघात होतात, त्यामुळे प्राणांतिक असो का अप्राणांतिक किंवा वित्तहानी अपरिमित होते, हे टाळण्यासाठी काही तज्ज्ञ लोकांकडनं किंवा आमच्या अभियंत्यांकडनं ऊर्जा विभागाच्या त्यांना मार्गदर्शन मिळावं. सर्वसामान्य जनतेत शासनानं जावं, आमच्या अभियंत्यांमार्फत तज्ज्ञांमार्फत जावं आणि त्यांना या सगळ्या दुष्परिणामांची ओळख करून द्यावी, हा सर्वसाधारण उद्देश ठेवून आपले माननीय ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच माननीय राज्यमंत्री ऊर्जा श्री मदन येरावार साहेब यांच्या प्रेरणेने, तसेच माननीय प्रधान सचिव ऊर्जा विभागाचे श्रीयुत बिपिन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत आपण विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करणार आहोत. कालच औरंगाबाद येथे याचा आपण उद्घाटन पार पाडलेलं आहे आणि 17 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहोत. आज आपल्या चर्चेमध्ये टाटा पॉवरच्या ग्राहक वितरण सेवेचे प्रमुख सुनील जोगळेकर हे देखील आपल्यामध्ये इथं सहभागी होत आहेत. मला जोगळेकरांना एक असं विचारायचं होतं की या आपल्या ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीची जी कामं असतात, तेव्हा विद्युत सुरक्षेच्या दृष्टीनं आपण ही कामं चालू असताना तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा असो किंवा जिथं ज्या भागात ही कामं चालली आहेत तिथल्या सर्वसामान्य लोकांची सुरक्षा असो, या दृष्टीनं आपण नेमकी काय भूमिका असते आपली? असं आहे की जेव्हा आपण ही कामं करतो, रस्त्यावर करतो आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अधिकतर नेटवर्क सगळं जमिनीखालनं आहेत, तारा आणि उच्च दाबाच्या ताराही आहेत आणि लो व्होल्टेजच्याही आहेत. आणि हे याचं काम होत असतं तेव्हा सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावरनं चालत असतो, वाहनं जात असतात. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपले काम करणारे जे कर्मचारी आहेत, तसेच जी जनता तिथून जाते आणि इक्विपमेंट जे आहे ह्याची सुरक्षितता बाळगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काही आता टेक्नॉलॉजीचा वापर, जसं आपल्याला केबल चालले आणि आजकाल ट्रेंचमध्ये मुंबईमध्ये जागा असताना खड्ड्यामध्ये अनेक केबल्स असतात आणि रिपेअर एकच करायची असते, तर तिचं आयडेंटिफिकेशन व्यवस्थितरित्या करणं, केबल टेस्टिंगच्या प्रमाणे कुठची केबल एक्झॅक्टली आहे, त्याच्यानंतर तिला कापण्याआधी किंवा काम करण्याआधी तिला इलेक्ट्रिकली सेफ असे टेस्टर्स मिळतात आणि पंक्चर करण्याची इक्विपमेंट मिळतात, ज्याच्याने आपण ते पंक्चर करतो. ज्या मार्गे की चुकून जर दुसरी केबल असेल, लाईव्ह असेल, तर त्यातून अपघात होऊन मृत्यू कोणाचा घडू नये किंवा तिथे स्फोट होऊ नये या दृष्टीने. आणि सबंध ट्रेंचला हार्ड बॅरिकेडिंग करतो आपण आणि सगळ्यांना अशा ग्लो करणाऱ्या टेप्स लावतो, ताकी रात्रीच्या वेळेत सुद्धा वाहनं जेव्हा जातील तेव्हा त्यांना कळेल की इथे काहीतरी आहे आणि ते खड्ड्यात कोणी माणूस चालताना पडू नये, ही सर्व काळजी आपण घेतो. आता तुम्ही कामगारांचं विचारलं, तर कामगारांचं टाटा पॉवरमध्ये आणि इतर सगळ्याच युटिलिटीज सेफ्टीला खूप प्राधान्य देतात, पण टाटा पॉवरमध्ये विशेषतः एक वेगळी गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटते की आपण एक मोठा अधिकार कामगारांना दिलेला आहे. काम करायच्या आधी आपण सकाळी सगळ्या कामाबद्दलची चर्चा आपल्याला असं म्हणायचं की सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्या कर्मचाऱ्याला जर असं वाटलं की इथं सुरक्षितता आपण पाळत नाही आहोत, तेव्हा ते काम थांबवण्याचा अधिकार तुम्ही त्याला प्रदान केलेला आहे. आता आपण खरं म्हणजे शहाऱ्यांना प्रश्न विचारते, पण बागड्यांचं असं म्हणणं आहे की या अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट माझी सांगायची राहून गेलेली आहे. तेव्हा मी बागड्यांना असं विचारू इच्छितो की या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं, विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आणखीन कुठली गोष्ट, विशेषतः अपघाताचे प्रकार वगैरे, याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? त्यानंतर शहारे बोलतील. होय, सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की विद्युत अपघात म्हणजे काय, की शॉक लागून एखादा जर प्राणांतिक अपघात घडला किंवा अप्राणांतिक अपघात घडला तर तो विद्युत अपघात या प्रकारात येतो. त्याचप्रमाणे शॉर्ट सर्किट होऊन आपण म्हणतो, तर शॉर्ट सर्किट होऊन जर आग लागली तर ते सुद्धा विद्युत अपघात
या प्रकारातच येतं. तर सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर ही अपघात होण्यामागची कारणं काय आहेत, तर याला सर्वात प्रथम असं आपण पाहिलं तर लक्षात येईल की याला मानवी घटक जो आहे हा सर्वात जास्त कारणीभूत आहे. ते असं की विद्युत शक्ती ही आपल्याला डोळ्याला दिसत नाही, पण तिच्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपल्या जीवनातली ती अत्यावश्यक बाब झालेली आहे. असं असताना तिच्याविषयी अज्ञान असणं किंवा ती विद्युत उपकरणं हाताळताना योग्य काळजी न घेणं, म्हणजे निष्काळजीपणा किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणं, असे प्रकार होतात. किंवा बऱ्याच वेळा लोकांना माहिती असूनही फाजील आत्मविश्वासापोटी किंवा अतिउत्साहापोटी सुद्धा हे अपघात होऊ शकतात. त्याशिवाय विद्युत उपकरणांची जर योग्य देखभाल, दुरुस्ती आणि निगा जर आपण राखली नाही तर त्यातूनही अपघात होऊ शकतात. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं की एखादी तार तुटून जर ती विद्युत भारित राहिली आणि त्याच्या संपर्कात आलो किंवा विद्युत उपकरणांच्या आपण संपर्कात आलो तर अशा वेळेस विद्युत शॉक लागून मृत्यू येण्याची भीती असते. त्यामुळे सदोष उपकरणं जी आहेत ती आपण हाताळू नये याची थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या दूरदर्शन पुणे इथून गणपती राम फुलारी, अध्यक्ष उद्वाहन निर्मिती संघटना महाराष्ट्र, हे बोलायला उपलब्ध आहेत. फुलारीजी, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की उद्वाहन निर्मिती संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं तुम्ही या उद्वाहनाचा उपयोग करत असताना जो विजेचा वापर होत असतो त्यामध्ये सुरक्षितता बाळगायच्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या या संघटनेच्या सदस्यांना काय सांगता आणि त्यांना कशा पद्धतीची माहिती तुम्ही देता? मुख्यतः उद्वाहन वापरत असताना आपण त्या उद्वाहनाचं सुरक्षितता लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा कुठलंही उद्वाहन वापरत असताना अतिघाई लोक करतात आणि लिफ्ट थांबण्याआधीच दरवाजा उघडणं आणि एकाच वेळेला अनेक बटन दाबणं, अशा प्रकारचे जे काय गैरवापर होतात हे वापर करू नये. आणि लिफ्ट मेन फ्लोअरला आल्यानंतरच त्याचं दार उघडलं पाहिजे आणि आतमध्ये गेल्यानंतर एकाच वेळेला एक बटन दाबलं पाहिजे. आणि जी लिफ्ट आपण वापरतो ती लिफ्ट अधिकृत आहे की नाही आणि त्या लिफ्टला शासनाकडून सर्टिफिकेट आहे की नाही हे नक्की करणं गरजेचं आहे. आणि त्या लिफ्टचं दुरुस्तीचं काम हे अधिकृत माणसांनीच करत आहे की नाही हे पण नक्की करणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने आपण काय उद्देश करता? एकच त्या असतो. दृष्टीने आपण काय करता? आपल्या सदस्यांना काय सांगता? आम्ही उद्वाहनामधले अपघात टाळण्यासाठी हां अनेक सोसायट्यांमध्ये, शाळांमध्ये आणि फायर ब्रिगेड सारख्या स्टेशनमध्ये जाऊन लिफ्ट कशी वापरावी आणि कशी वापरू नये याबद्दलचं सविस्तर माहिती देत असतो. या सर्व उद्देशामागचं एकच कारण आहे की अपघात कमी व्हावेत आणि सर्वसामान्य जनतेला उद्वाहनाबद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि त्यांचा उद्वाहनामधला प्रवास सुखकर व्हावा. कुठल्याही वेळेला उद्वाहन जर मध्ये अडकलं असेल अजिबात घाबरून जाऊ नये, कारण बरेचसे अपघात हे उद्वाहन मध्येच अडकल्यामुळे, लोकांना माहिती नसल्यामुळे अनेक वेळा ते घाबरून जातात. बरोबर. म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करताय की ज्याच्या माध्यमातून तुमच्या या अध्यक्ष उद्वाहन निर्मिती संघटनेचे आपण आहात, तुमचे जे सदस्य असतील, जे तुमच्या लिफ्ट वापरत असतील त्यांना सुरक्षित पद्धतीनं वापरता आले पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे. आपण ही माहिती दिल्याबद्दल आपले आभार. यानंतर धन्यवाद. नागपूर इथून विद्युत व्यावसायिक असोसिएशनचे नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपल्याशी ते बोलायला उपलब्ध आहेत रवींद्र देशमुख, हे आपल्याशी बोलतात. रवींद्रजी, विद्युत व्यावसायिक असोसिएशनच्या वतीनं तुम्ही आपल्या असोसिएशनच्या सदस्यांना त्यांचं ट्रेनिंग म्हणा किंवा त्यांना एकत्र आणून काही त्यांना समुपदेशन अशा पद्धतीचे प्रयोग करत असता का? मुळातच विद्युत ठेकेदार परवाना जो आहे तो अशा लोकांना मिळतो ज्याच्याकडे प्रशिक्षित
आणि पूर्ण शिक्षित असे पर्यवेक्षक आहे, हां तारतंत्री आहे, त्यांनाच तो परवानगा मिळतो, ज्याला त्याबद्दल पूर्ण माहिती असते आणि ते त्या प्रकारची योग्य ते काम करू शकतात. बरोबर आहे. पण तुमच्या या संपूर्ण कामामध्ये देखील एक ट्रेनिंग देखील महत्वाचं आहे आणि ते सातत्यानंच ट्रेनिंग, नवीन बदल होत असतात उपकरणांमध्ये. हे सगळं पाहता त्या दृष्टीनं तुम्ही त्यांची मानसिकता, त्यांची तयारी हे करून घेणं योग्य वाटतं का तुम्हाला? जेव्हा विद्युत परीक्षेचा परवाना मिळतो त्याच्या आधी त्याने पूर्ण ट्रेनिंग केलेलं असतं, त्यानंतरच त्याला विद्युत परीक्षक परवाना किंवा तारतंत्री परवाना मिळतो. आणि तेव्हा जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन विचार, नवीन नवीन सिस्टम ऍड होतं, हो तेव्हा त्याबद्दल जी त्या कंपनीने किंवा ज्या इन्स्टिट्यूशनने ती सिस्टम ऍड केली आहे हो त्याचा एखादं ट्रेनिंग किंवा सेमिनार असा अरेंज करतात, तेच लोक करतात. तेव्हा आमचे लोक तिथे पाठवून हां. ट्रेन करून घेतो. अच्छा, म्हणजे हे जे आहे ज्या पद्धतीचं ट्रेनिंग आपल्याला मिळतं, कुणी जर नवीन तिथं आला तर ते ट्रेनिंग आपल्याला पुरेसं वाटतं का? त्याच्या पुढे देखील हे ट्रेनिंग चालूच राहतं? काम करण्यासाठी पुढचं याला अंत नाही. जो नवीन सिस्टम येणार आणि नवीन लिंक राहणारच. बरोबर. आपण आमच्याशी बोललात, संवाद साधलात, त्याबद्दल हां. यानंतर आपण नाही मला श्रीयुत बागडे साहेब, तुम्ही आता काय म्हणाल की आतापर्यंत जी चर्चा चालली आणि ज्या पद्धतीचं ट्रेनिंग देखील ते पुढे देत असतात, हे पाहिल्यानंतर तुम्हाला हे योग्य करतायत असं वाटतं का? हो, त्याविषयी मला थोडंसं सांगायचं आहे की विद्युत पर्यवेक्षक आणि तारतंत्री यांना परवाना देण्यासाठी शासनाचं अनुज्ञापक मंडळ मुंबईला कार्यरत आहे. बर. आणि या मंडळामार्फत आपण दरवर्षी वर्षातून 2दा मे आणि नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतो. ती परीक्षा जी आहे, जर तारतंत्रीसाठी एक मौखिक परीक्षा, त्याचं प्रॅक्टिकल आणि त्याला सर्वसाधारण विद्युत उपकरणांविषयी किंवा नियमांविषयी कितपत ज्ञान आहे याची सर्वंकष चाचणी होते. म्हणजे फील्डवर प्रत्यक्ष काम करताना त्याला ज्या गोष्टी हाताळाव्या लागतील त्याचं ज्ञान आहे का नाही याची चाचणी घेतल्यानंतर, त्याची परीक्षा घेतल्यानंतरच आपण त्याला, तो परीक्षेत जर पास झाला तर त्याला आपण विद्युत तारतंत्रीचा परवाना देतो. त्याचप्रमाणे हा तारतंत्री जेव्हा 4 वर्ष अनुभव घेतो तर त्याच्या पाठीशी चांगला अनुभव असला की परत तो पर्यवेक्षक म्हणून परीक्षा देऊ शकतो. आणि ही पर्यवेक्षकासाठी आपण एक अभ्यासक्रम पण तयार केलेला आहे शासनाने. तो अभ्यासक्रम जो आहे तो सर्वसाधारणपणे जे आपलं विद्युत अभियांत्रिकी पदविका आहे, म्हणजे ज्याला डिप्लोमा आपण म्हणतो, त्या पदविकाच्या समकक्ष आहे. म्हणजे त्याला सुपरवायझर म्हणून काम करताना, पर्यवेक्षक म्हणून सर्वंकष माहिती अद्ययावत तंत्रज्ञानाची असणं आवश्यक आहे. या दृष्टीने आपण सुद्धा त्याची लेखी आणि तोंडी परीक्षा घेतो. आणि ती तोंडी परीक्षा 4 वेगवेगळ्या तज्ज्ञांमार्फत घेतली जाते. म्हणजे प्रत्यक्ष तो सर्वार्थाने योग्य आहे का नाही हे पण बघून मग तो परीक्षा पास झाला तरच त्याला आपण विद्युत पर्यवेक्षकाची परवानगी देतो. आणि हे दोन्ही प्रशिक्षित जे कामगार आहेत, विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक, हे त्या विद्युत ठेकेदार म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडे असणं आवश्यक आहे. आणि ज्याच्याकडे असे प्रशिक्षित कामगार असतात त्याच व्यक्तीला आपण विद्युत ठेकेदार म्हणून परवाना देतो कंत्राटी काम करण्यासाठी विद्युत उपकरणांवर. म्हणजे याचा अर्थ सरळपणे असा आहे की शासनाच्या जो परवाना शासनाकडून दिला जातो ती कठोर चाचणी या लोकांची घेऊन ते सर्वार्थाने हे काम करण्यास योग्य आहेत का नाही याची चाचणी घेतल्यानंतरच दिला जातो. आता आपल्याशी बोलायला पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथले प्राध्यापक अविनाश परांजपे हे दूरध्वनीवरून आपल्याशी बोलायला उपलब्ध आहेत. परांजपेजी, मी आपलं स्वागत करतो आपल्या महाचर्चा कार्यक्रमामध्ये. मला एक सांगा की आता ह्या आमची जी चर्चा चालली आहे त्यामध्ये सुरक्षिततेचं महत्व हे वारंवार आपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या या कॉलेजच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे कोर्सेस या सुरक्षेशी संबंधित, विद्युत सुरक्षेशी संबंधित असतात, तर त्यांना या सुरक्षेचा देखील अंतर्भाव जो आहे तर त्यांच्या अभ्यासक्रमात कितपत करण्यात आलेला आहे? नाही, आमच्या अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव नक्कीच करण्यात आलेला आहे. तो जवळपास फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 20%
आणि प्री फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 60% करण्यात आलेला आहे. वा. आता आणि हा मला वाटतं की विभागाने- त्यांच्या हा, बोला. त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं हे योग्य आहे, प्रमाण जे आहे ते. हो हो, आधी कमी होतं, आता ते वाढवण्यात आलेलं आहे. या सुरक्षेच्या दृष्टीने या क्षेत्रातले तुम्ही पण तज्ज्ञ आहात, कशा पद्धतीची काळजी सर्वसामान्य व्यक्तींनी घेतली पाहिजे असं तुम्ही सांगाल? माझं म्हणणं असं आहे की मुख्य अपघाताची कारणं म्हणजे अज्ञान. तर आपल्या इथे फक्त धोका म्हणून जी पाठी असते तेवढी पुरेशी नसून जनसामान्यापर्यंत जे काय विद्युत उपकरणांची जी चिन्हे आहेत, आपण त्याला सिम्बॉल म्हणतो, ती सगळ्यांना त्याची माहिती असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की जे आपल्या रोड क्रॉस करणाऱ्या ज्या तारा आहेत, ज्या 11 kV आणि त्याच्या खालच्या, त्या अंडरग्राऊंड केबल मधून नेल्यात तर बरेचसे अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. बरोबर आहे आपलं म्हणणं. आपण आपण आमच्याशी बोलल्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण आता शहारे साहेबांकडे जातोय. आजकाल शहरांचा विस्तार आपल्याला फार झपाट्यानं होताना दिसतोय आणि ती शहरं जेव्हा वाढतायत तेव्हा अतिशय गगनचुंबी इमारती बांधलेल्या आपण पाहतोय. तेव्हा गगनचुंबी इमारतीमध्ये विद्युत सुरक्षेचं महत्त्व ते देखील तितकंच अनन्यसाधारण आहे. तर या दृष्टीनं आपण तुम्ही लोकांना काय सांगाल? आपण बघितलं असेल की आज छोट्या शहरापासून तर मोठ्या शहरापर्यंत ज्या गगनचुंबी इमारती उभारण्यात येतात त्याच्यामध्ये शक्य एकतर आगीचे प्रमाण बघितले असतील, दुसरे काही लोकांना शॉक लागून अपघात झाल्याच्या घटना आपण बघितल्या असतील, तर त्या होऊ नयेत त्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम 2010 मधील विनियम क्रमांक 36 अन्वये 15 मीटरपेक्षा उंच इमारती मध्ये उभारण्यात येणाऱ्या विद्युत संच मांडणी सुरक्षित कशा ठेवाव्या त्यासाठी त्या विद्युत संच मांडणीचे आराखडे पहिल्यांदा विद्युत निरीक्षकांकडून प्रमाणित करून घ्यावे व त्याप्रमाणे विद्युत संच मांडणीचे काम पूर्ण करून त्याला नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे. तसेच इमारतीमधील विद्युत संच मांडणी शासन मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडूनच करून घेण्यात यावी. ज्या व्यक्तींना शासन मान्यता नाही अशा व्यक्तींकडून कुठल्याही प्रकारे विद्युत संच मांडणीचे काम करून घेऊ नये अशी माझी सर्व बांधकाम व्यावसायिकांना नम्र विनंती राहील. तसेच आपल्या इमारतीमध्ये शक्यतो विद्युत मीटर्स बसवण्यासाठी पुरेशी एक आणि स्वतंत्र मीटर रूम्स देण्यात यावी. अपुरी व छोटी मीटर्स रूम असेल तर त्यामध्ये प्रॉपर वायू विजन न होता तिथे उष्णता निर्माण होऊन आग लागण्याची शक्यता असते. तसेच मीटर रूममधून आपण जे फ्लॅटमध्ये जे वायरिंग्स नेतो, केबल्स किंवा वायर्स जातात, त्या एक वेगळ्या विशिष्ट डक्टमधनं केल्या पाहिजेत. वेगळी डक्ट असायला पाहिजे, अत्यंत महत्वाचं आहे. आपण इथं शहारे साहेब जे आलेले आहेत त्या बहुमजली इमारतीमध्ये आपण कुठली सुरक्षिततेच्या दृष्टीनं काळजी घेतली पाहिजे सांगत होते. त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. पण जोगळेकरांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की या आपल्या टाटा पॉवर ही प्रायव्हेट सेक्टर मधली कंपनी आहे आणि या टाटा पॉवर देखील ग्राहकांची सुरक्षा याला देखील अत्यंत महत्व देत असते. तेव्हा ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या कोणकोणत्या माध्यमांचा उपयोग करता? ग्राहक सुरक्षा ही वेगवेगळ्या स्तरावर केली जाते. पहिले म्हणजे ग्राहकाच्या सोसायटीमध्ये किंवा त्याच्या आवारात आपण जे उपकरणं लावतो ती योग्य पद्धतीने इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ऑफिसच्या रूल्सप्रमाणे आणि CA गाईडलाईन्सप्रमाणे सगळे इन्स्टॉलेशन्स आहेत की नाही याची खात्री करून ती लावणे आणि ती वारंवार तपासणे, फायर सिस्टीम्स चालतायत की नाही हे बघणे मोठ्या इन्स्टॉलेशनमध्ये. ही सगळी काळजी आपण ग्राहकांच्यासाठी इक्विपमेंट ह्याच्यासाठी घेतो जे आपण सामान उपकरणं लावतो. तसंच ग्राहकाच्या वायरिंग करणारा LEC बरोबर आहे की नाही, त्यांनी सर्टिफिकेट दिलेली आहेत की नाही, त्यांनी ELCB योग्य क्षमतेचा वापरला आहे की नाही घरामध्ये, हे सगळं तपासून आपण मगच इलेक्ट्रिकल मीटर त्याला रिलीज करतो. ही पूर्वतयारी झाली. पण त्यानंतर
ग्राहकांना सुरक्षित राहण्यासाठी काही माहिती देणं, त्यांच्यामध्ये आम्ही आमच्या सोसायटीमध्ये अशी पुस्तिका काढलेली आहे, इलेक्ट्रिकल सेफ्टीची अशी एक पुस्तिका काढलेली आहे जी आपण ग्राहकांना मुद्दाम वाटतो. त्याच्यामध्ये स्त्रियांना, घरी काम करणाऱ्या बायकांना छोटे छोटे उपकरणं घरात जी असतात त्याच्याकडे वापरामध्ये काय काळजी घ्यावी, म्हणजे शॉक लागू शकत नाही, ही सगळी माहिती दिलेली असते. तसंच आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो. आम्ही जर त्यांना हवं असेल तर वायरमन वगैरेंनाही फ्री ट्रेनिंग, आमची ट्रेनिंग स्किल इन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे त्याच्या माध्यमातून ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करतो. अशा प्रकारचे विविध उपक्रम आणि शाळेमध्ये जनजागृती करणं, स्ट्रीट प्लेस करणं, अशा माध्यमातून ही लोकांमध्ये हे सुरक्षिततेचं मेसेज चांगल्या पद्धतीने जावा हा आमचा कायम प्रयत्न असतो. बागडे साहेब, आगीसारखी किंवा अन्य अपघातांची कारण शॉर्ट सर्किट आणि लिकेज करंट वगैरे असल्याचं आपल्याला नेहमी आढळून येतं. तर हे दोन्ही दोष जे आहेत ते संच मांडणीत निर्माण होऊ नयेत म्हणून काय उपाययोजना करावी असं आपल्याला सांगावंसं वाटेल? शॉर्ट सर्किट काय आहे ते आधी आपण नेमकं समजून घेऊ. आपल्या घरगुती वापरात आपण जो वीज पुरवठा दिलेला असतो तो त्याला आपण सिंगल फेज म्हणतो. त्यात फेज आणि न्यूट्रल असे दोन हे असतात. आणि इतर आपल्याला जे बहुमजली इमारतीमध्ये जे पाणी पंप साठी जी विद्युत मोटर वापरली जाते ती 3 फेजची असते. ती किंवा कृषी पंपासाठी आपण म्हणूया जी विहिरीत शेतकरी मोटर लावतात ती 3 फेजची असते. तर आता होतं काय की सिंगल फेज सप्लाय बद्दल जर आपण म्हणायचं झालं तर यातला फेज हा वीज प्रवाह वाहून नेण्याचं काम करतो आणि न्यूट्रल ही रिटर्नचं काम करते. या दोघा वायर मधलं जर समजा इन्सुलेशन काही कारणास्तव जीर्ण झालं किंवा कमकुवत झालं आणि या दोन्ही तारेंचा जर आपसात स्पर्श झाला तर त्यामुळे ज्या ठिणग्या उडतात त्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणतो. आणि याची तीव्रता वाढली तर मग ती आग लागू शकते. आणि ही आग जर लागली तर याच्याने आपण पाहतो की वित्तहानी, अपरिमित वित्तहानी होते. आणि ही वित्तहानी जर आपल्याला टाळायची असेल तर आता बाजारात असे काही स्वयंचलित उपकरणं आलेले आहेत. त्याला आपण MCB म्हणतो, म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर या सर्किट ब्रेकरचं महत्त्वाचं काम असं आहे की एखाद्या सर्किटवर समजा जर असं काही शॉर्ट सर्किट झालं, म्हणजे फेज आणि न्यूट्रल जर आपसात काही कारणास्तव जर टच एकमेकाचा स्पर्श करत असतील तर ते आपोआप वीज पुरवठा खंडित करतं. म्हणजे पुढे होणारं जे शॉर्ट सर्किट आहे ते टाळू शकतं. त्याचप्रमाणे विद्युत लिकेज करंट बद्दल आपण जर म्हणू तर लिकेज करंट हा प्रकार कसा आहे की आपल्या घरी जी घरगुती वापरात उपकरणं असतात, जसं गिझर झालं, इस्त्री झालं, एअर कंडिशनर झालं, मिक्सर झालं, तर याच्यामध्ये काही कारणास्तव समजा जर दोष निर्माण झाला या उपकरणांमध्ये आणि ते हाताळत असताना आपल्याला विद्युत शॉक लागून मृत्यू येण्याची भीती असते. आणि हे कसं अजाणतेपणी होतं, कारण ही वीज आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपल्याला ते कळत पण नाही की बा हा उपकरण सदोष झालं का नाही. आणि आपण नेहमीच्या याच्यात जर वापरायला लागलो तर कदाचित मोठा दुर्धर प्रसंग ओढवू शकतो. तो टाळायसाठी बाजारामध्ये आता अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर असे काही स्वयंचलित उपकरणं बाजारात उपलब्ध आहेत. थोडीशी त्याची किंमत जास्त आहे, पण मी तर म्हणेन की हे सर्वांनी आपल्या घरात आवर्जून बसवायला पाहिजे. तसं जर पाहिलं तर नियमानुसार, म्हणजे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचं जे नियम क्रमांक विनियम 1242 आहे त्याप्रमाणे 5 किलोवॅट पेक्षा जास्त जर लोड असेल एखाद्या संच मांडणीवर तर काही किंमत नाही, ते मौल्यवान आहे. तर याच्यासाठी आपल्या बहुमूल्य जीवनासाठी आपण आपल्या स्वतःच्या घरात, म्हणजे कारण कायद्याचं पालन करण्यापेक्षा आपल्या जीवाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तर एक मिनिट, त्याच्यात मला एक सांगायचं वाटतं की हे अर्थ लिकेजचं जे ELCBचं काम मुख्यत्वे आपल्याला इलेक्ट्रिक शॉक पासून वाचवणं हे आहे. आणि ते सुद्धा आपोआप वीज पुरवठा खंडित करून पुढे होणारा जो धोका आहे, म्हणजे प्राणांतिक किंवा अप्राणांतिक अपघात जे होतात ते अपघात आपोआप टाळले जातात. हा त्याचा सगळ्यात मोठा महत्वाचा गुण आहे. तर ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. शहारेजी, तुम्ही या बहुमजली इमारतींच्या अनुषंगाने आपण जेव्हा मागाशी प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही काही उदाहरणं देत होतात आणि त्यातली काही महत्वाची जी उरली असतील तेवढीच सांगा. आपण जेव्हा म्हटलं की मीटर रूमपासून जे आपले केबल्स आणि वायर्स आपल्या फ्लॅटमध्ये जातात किंवा रूममध्ये जातात त्या एक विशिष्ट डक्टमधनं गेले पाहिजेत. त्यांच्यासोबत अन्य पाईप्स किंवा इतर जसे
केबल टी व्ही आहे किंवा टेलिफोन्स वायर्स आहेत त्या नेऊ नयेत आणि सदर डक्ट जे आहेत त्या प्रत्येक मजल्यावरती सीलबंद करावे, कारण कुठेही आग किंवा धूर झाली तर त्या डक्टमधून इतरत्र पसरू नये. आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये पूर्ण इमारतीचा संपूर्ण पुरवठा बंद करण्यासाठी मीटर रूममध्ये एक 3 पेज बेन स्विच बसवावी. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फ्लॅटमध्ये लाईट आणि पंख्यासाठी स्वतंत्र MCB लावावी, तसेच वॉशिंग मशीन, फ्रीज, गिझर यांच्यासाठी स्वतंत्र MCB लावावेत आणि विद्युत शॉक लागू नये यासाठी धोका टाळण्यासाठी ELCBचा वापर करावा. प्रत्येक उपकरणं जी आहेत आणि वायर्ससुद्धा त्या संपूर्ण ISI मार्क्स आणि उच्च प्रतीच्या क्वालिटीचे वापरले पाहिजेत. बरोबर. आपल्याला गणपती राम फुलारी हे दूरदर्शन पुणे इथून थेट सहभाग आहे, आता येत आहेत, आपल्याशी बोलतायत. ते हे अध्यक्ष उद्वाहन निर्मिती संघटना महाराष्ट्र. फुलारीजी, तुम्ही अध्यक्ष उद्वाहन निर्मिती संघटनेचे आहात, तर या सुरक्षेच्या दृष्टीनं जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये तुमचा कशा पद्धतीचा सहभाग असतो? हा शासनाचा उपक्रम असू दे, उदाहरणार्थ विद्युत सुरक्षा सप्ताह 2017 जे पाळतायत त्या अनुषंगानं, पण तुमचा या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये कशा स्वरूपाचा सहभाग आहे? आमच्या संघटनेतर्फे शासनाने सुरू केलेल्या ह्या विद्युत सुरक्षा सप्ताहाबरोबरच प्रत्येक इमारतीमध्ये जे काय उद्वाहन आहे हे हल्ली कळीचा विषय झालेला आहे. उद्वाहन हे माणसाच्या रोजच्या जीवनाच्या निगडीत आहे. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो त्याचा गैरवापर केला जातो, त्याचं दुरुस्तीचं हे प्रमाण अनधिकृत माणसाकडून केलं जातं. तर आम्ही ह्या ऊर्जा खात्याने सुरुवात केलेली सुरक्षा सप्ताह याचं खरोखरच मनापासून स्वागत केलेलं आहे. मागच्या वर्षापासून हे जो सप्ताह सुरू झालेला आहे, आमच्या संघटनेमार्फत आम्ही सर्व सभासदांनी अगदी मनापासून याच्यात सहभाग होतो आणि प्रत्येक सोसायट्यांमध्ये, प्रत्येक शाळांमध्ये, सगळीकडे आम्ही इमारतीमध्ये असलेल्या लिफ्ट बद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. याचा उद्देश एकच असतो की बऱ्याचशा वेळा लोकांना माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, ते घडू नये. आणि ह्या शासनामार्फत चालू असलेल्या ह्या सप्ताहामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबरीने विद्युत सुरक्षा जेवढं महत्वाचं आहे तेवढंच उद्वाहन सुरक्षा देखील महत्वाचं आहे. उद्वाहन वापरत असताना बऱ्याचशा लोकांना त्याच्यातले बारकावे माहिती नसतात, वापरण्याची पद्धत माहिती नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत हे फक्त आठवड्यापुरतच नसून आम्ही वर्षभर 365 दिवस हे चालू ठेवतो. कारण प्रत्येकाची सुरक्षेचा, उपकरणाची सुरक्षेचा म्हणा किंवा माणसाची सुरक्षेचा म्हणा, हे 24 तास 365 दिवस चालू असायला पाहिजे असा आमचा उद्देश आहे. आणि ह्या उद्देशाने आम्ही हे सर्व संपूर्ण आठवडाभर अनेक ठिकाणी जाऊन ज्यांना ज्या इमारतीमध्ये उद्वाहन वापरलं जातं. फुलारीजी, आपण सर्व तऱ्हेची तुम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करताय. आपल्याशी नागपूर दूरदर्शन इथून थेट सहभाग होत आहे रवींद्र देशमुख, विद्युत व्यावसायिक असोसिएशन. विद्युत व्यावसायिक असोसिएशनचे प्रमुख या नात्यानं तुम्ही जे सदस्य आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग सातत्यानं देणं असाही तुमचा अट्टहास असतो का? करत असता का तुम्ही? हो, करत असतो, नेहमीच चालू असतं ते. आणि आता विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सुद्धा आम्ही एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. त्या चर्चासत्रामध्ये विविध या क्षेत्रातले मान्यवर जे आहेत त्यांना पूर्ण नॉलेज रिफ्रेश करत असतात आणि पण त्याचा उपयोग होताना दिसतोय त्यांना नवीन माहिती सुद्धा मिळते. पण याचा आपल्याला उपयोग होताना दिसतोय का पुढं? काय म्हटलं सर? माझं बोलणं ऐकू येतंय का? याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मागच्या वर्षी झालेल्या अपघातापेक्षा या वर्षीची झालेल्या अपघाताचे प्रमाण सुद्धा घटलेले आहे. बर, तर त्याचा काय मागच्या वर्षीचा अनुभव काय होता नेमका आपला? मागच्या वर्षी आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात जनजागृती केली, बऱ्याच ठिकाणी मेळावे घेतले आणि हे तुम्हाला असं वाटतंय की त्याचा उपयोग आपल्याला झाला, आपल्या संस्थेला? आमच्याशी बोलल्याबद्दल आभार. शेवटचा अंतिम टप्प्याकडे आपण जातोय. आपण आजपर्यंत जेव्हा आपण सर्वांशी बोलत असतो माध्यमांच्या मधून, तेव्हा सर्वसामान्य माणूस जो असतो ती बरीचशी विजेची उपकरणं आपल्याला आपापल्या घरी वापरत असतो की जी घरगुती वापरासाठीची उपकरणं असतात. तर याबद्दल आपण काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? याच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे की आपल्या घरात जेव्हा आपण वायरिंग करतो
तर तेव्हा ती नवीन वायरिंग असू दे किंवा फेरबदल असू दे, तर ही कामं आपण शासनाने मान्यता दिलेल्या विद्युत ठेकेदाराकडूनच करून घ्यायला पाहिजे. नंतर जर जीर्ण झालेली वायरिंग असेल किंवा तुटलेली बटणं किंवा उपकरणं असतील तर ती त्वरित बदलून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यात काही दोष निर्माण होणार नाही. आणि जर दोष निर्माण झाला तर त्यापासून आपल्याला काही धोकाही होऊ शकणार नाही, कारण वेळीच आपण ती बदलून घेतलेली असतात. दुसरी गोष्ट, जी वायरिंग आपण करतो तर ती ही वायरिंग करताना योग्य क्षमतेची वायर आणि योग्य उपकरणं वापरणं जे आहे ते आवश्यक आहे. आपण ISI मानांकन असलेलीच उपकरणं शक्यतो वापरावीत. आणि काही उपकरणं अशी आहेत की ज्याला ISI मानांकन नाही, तर अशी घरगुती उपकरणं जी आहेत, जसं मिक्सर झालं, टोस्टर झालं, वॉशिंग मशीन झालं, तर अशा घरगुती उपकरणांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गुणवत्ता तपासून गुणवत्ता प्रमाणपत्र दिलेलं असतं. तर आपल्या राज्यात उत्पादित झालेल्या ज्या अशा वस्तू आहेत त्यांना हे सगळ्यांना घ्यावंच लागतं गुणवत्ता प्रमाणपत्र. तर अशी गुणवत्ता प्राप्त प्रमाणपत्र असलेलीच उपकरणं आपण घ्यावीत, म्हणजे त्याच्यातून एक आपल्याला हमी मिळेल की हे उपकरण जे आहे ते थोडंसं सुरक्षित आहे. त्याशिवाय आपण नेहमी बघतो की आपल्या घरात आपण काय करतो, मल्टीप्लगचा वापर करतो. हे अत्यंत धोक्याचं आहे. एकाच सॉकेटमध्ये मल्टीप्लग वापरू नये किंवा वायर तिथे खोचून लावू नये. कारण काय होतं की असं जर आपण लावलं तर तिथे त्या जे मुख्य वायर जे असते आतमध्ये असेल समजा लावलेलं, तर त्याच्यावर लोड येतो. लोड आला की तिथे उष्णता निर्माण होते आणि ही कायम उष्णता अशी निर्माण झाली तर आग लागून खूप मोठी हानी होण्याची शक्यता असते. तर ती आपल्याला टाळता येते. म्हणून शक्यतो मल्टीप्लगचा वापर. आणि तुम्ही जर बघाल तर अगदी आपण जसं बघितलं की सर्वसामान्य घरापासून तर अगदी उच्चभ्रू घरामध्ये सुद्धा हे असे मल्टीप्लग आणि हे वापरल्या जातात, तर त्या आपण वापरू नये. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर वायरिंग जी आहे ती मात्र योग्य क्षमतेची वायरच असायला पाहिजे. आता योग्य क्षमता ही कशी ठरवणार, तर त्याच्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. काय होतं, शहारेजीने प्रश्न एक पुन्हा विचारू इच्छितोय की या ज्या लिफ्ट्स आहेत त्या लिफ्ट्स ठीक आहे, त्यांना तुम्ही सर्टिफिकेट्स दिली, त्यानंतर सोसायटीतल्या लोकांनी त्याचा उपयोग सुरू केला, पण त्यानंतर देखील या सोसायटीतल्या सदस्यांनी कुठल्या गोष्टीकडे विशेष करून लक्ष देत राहिलं पाहिजे की जिथून त्यांना एक सेफ्टीच्या दृष्टीनं काही कॉम्प्रोमाइज होतंय असं वाटलं तर त्यांना त्याची दखल जी आहे ती सोसायटीला घ्यायला लावण्याचा प्रयत्न करता येईल. काय सांगा? प्रामुख्याने काय होतं की प्रवाशांची जी एजा असते त्यावरती उद्वानाची संख्या आणि प्रकार निश्चित केले जातात. बऱ्याच वेळा काय होते, उद्वानांची जी क्षमता असते त्यापेक्षा बरेचसे जास्त प्रवासी त्याच्यामध्ये प्रवास करतात. त्याच्यामुळे सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. दुसरं, काही लोकांना उद्वाहन कसं वापरावं त्याचं ज्ञान नसतं, त्याच्यामुळे धोके निर्माण होतात. तसेच बऱ्याच वेळा उद्वाहन हे विजेवर चालणारं उपकरण आहे. वीज पुरवठा अचानक खंडित झाला तर लिफ्ट जागेवरतीच थांबते आणि लोक त्या लिफ्टमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यामुळे सुद्धा धोका निर्माण होतो. तर हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आता गव्हर्नमेंटतर्फेच आम्ही 1 जानेवारी 2013 पासून की प्रवासी क्षमतापेक्षा जास्त जर प्रवासी उद्वाहनात गेलेत तर त्याच्यामध्ये ओव्हरलोड डिव्हाइस जे आहे ते बसवणे आम्ही बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की जर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त चढलेत तर लिफ्ट जागेवरतीच थांबते आणि जास्त ओव्हरलोड झाले याची सूचना देते. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाला तर त्याच्यापासनं सुरक्षितपणे प्रवासी बाहेर पडावेत यासाठी ARD म्हणून ऑटो रिलीज डिव्हाइस म्हणून बसवणं बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यामुळे जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर उद्वाहन जवळच्या मजल्यावरती येऊन थांबतं आणि आपोआप दरवाजा उघडतो आणि प्रवासी सुखरूपपणे प्रवासी उतरू शकतो. विद्युत सुरक्षा या विषयाच्या अनुषंगानं आजची आपली चर्चा होती. आता शेवटची काही आपल्याला अगदी अंतिम काही मिनिटं आपल्याकडे आहेत, त्यामुळं मी आज सहभागी असलेले आमचे जे या क्षेत्रातले तज्ज्ञ माणसं आहेत त्या प्रत्येकाला मी विचारतो की या विद्युत सुरक्षिततेकडं भविष्यामध्ये तुम्ही कसं पाहता. तर सुरुवातीला टाटा पॉवरचे जोगळेकर आहेत, आपण काय सांगाल? माझं म्हणणं आहे की आणि हा प्रयत्न आहे की प्रत्येक माणूस आपल्या अवतीभोवतीचा ह्या
ह्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि ही सुरक्षा सप्ताह नाही करून चालणार नाही, ही आपली पूजा झाली पाहिजे. ही जीवनात रोज प्रत्येक क्षणी आपल्या मनात आणि ध्यानात असली पाहिजे. आणि आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक माणसाला ह्याच्यासाठी आपल्याला जे करावं लागेल, जसं सहकार्य करावं लागेल, त्याला सामावून घेण्याची खूप गरज आहे. आणि हा आमचा प्रयत्न राहील. आमचे कॉन्ट्रॅक्टर्स असो, ठेकेदार असो, त्याचे एम्प्लॉईज असो, प्रत्येकाला सुरक्षिततेने काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक जीव मौल्यवान असतो. विनोद शहारेजी, आपण काय म्हणाल? मी उद्वाहनाच्या वापराबद्दल बोलू शकेल की उद्वाहन वापरताना जर त्याचं नियमित मेंटेनन्स केलं मान्यताप्राप्त उद्वाहन ठेकेदाराकडनं, तर उद्वाहनामध्ये जे वेअर अँड टिअर होतात किंवा झीज होते ती होणार नाही आणि आपलं उद्वाहन आपली सेवा व्यवस्थित देऊ शकेल. लहान मुलांनी 12 वर्षाच्या खालील मुलांना एकटे जाऊ देऊ नये. तसेच उद्वाहन चालू असताना आपले उद्वाहन दारामध्ये हात किंवा पाय टाकू नये. आणि प्रत्येक वेळी काळजीपूर्वक आपलं उद्वाहन हाताळलं पाहिजे. त्याच्यामुळे भविष्यात धोके होणार नाहीत. आणि आता तुम्हाला माहितीच आहे की दिवसेंदिवस मायक्रोप्रोसेसर बेस्ड कंट्रोलर आलेले आहेत. त्याच्यामुळे फारच सोफिस्टिकेटेड आणि सुरक्षित उद्वाहनं आपल्याकडे आता दिवसेंदिवस वापरात येणार आहेत. फक्त आपल्याला स्वतःलाच काळजी घेतली पाहिजे. कुठलीही मशीन असो किंवा काळजीपूर्वक हाताळली पाहिजे. बागडेजी, आपण काय म्हणाल? मी असं म्हणतोय की विद्युत सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता. कारण वीज ही एक उत्तम सेवक आहे, पण मात्र घातक मालक आहे. म्हणून तिचा काळजीपूर्वक आणि चांगला वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्या विजेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे विजेच्या सुरक्षिततेबाबत जर आपण जागरूक राहून त्याला जर सुरक्षितपणे वापर केला तर आपलं सर्वांचं जीवन जे आहे ते अगदी सुखकारक आणि आरामदायी होईल आणि निर्धोक आणि निश्चिंत होऊन आपण याचा वापर करू शकू असं मला वाटतं. आणि आजच्या या सप्ताहाच्या निमित्ताने मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी विद्युत सुरक्षितता हा सप्ताह जे आहे हे फक्त त्याचं महत्त्व अधोरेखित करतं, पण हा एक सप्ताह नाही, हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आणि आचरणच व्हायला पुण्याच्या आमच्या स्टुडिओतून गणपतीराम फुलारी, अध्यक्ष उद्वाहन निर्मिती संघटना, आपण काय या भविष्याकडे पाहणार आणि सुरक्षिततेच्या विश्वातलं काय काम असलं पाहिजे याबद्दल काय म्हणाल थोडक्यात? हो, सध्या आपल्या शहरांमध्ये अनेक इमारती वाढत असल्यामुळे उद्वाहन वाढत आहेत. तर ह्या सप्ताहाच्या निमित्ताने मी जनतेला एकच सांगू इच्छितो की आपण वापरत असलेलं उद्वाहन हे सुरक्षित आहे की नाही, आपण सुरक्षित त्याचा वापर करतो आहे की नाही, आणि ते अधिकृत आहे की नाही एवढंच त्या रहिवाशांनी खात्री करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यातलं उद्वाहन हे अधिकृत नसेल तर अधिकृत करून घ्या. त्याचं काम देखील अधिकृत ठेकेदाराकडूनच करून घ्या. कारण काय, कमी पैशामध्ये अनधिकृत लोक काम करतात, ते अपघाताला आमंत्रण देतात. असं करू नका, असं मी जनतेला एवढंच या विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विनंती करू इच्छितो. आणि कार्यक्रमाचा आपण शेवट करण्यासाठी जोगळेकरांना विनंती करणार आहोत. जोगळेकरजी, तुम्ही या विषयात आहात, या विषयाचा तुमचा अनुभव देखील गाढा आहे. तेव्हा या सुरक्षिततेच्या दृष्टीनं भविष्य काळामध्ये तुम्ही सर्वसामान्य जो आपला प्रेक्षक आहे त्यांना काय सांगाल? आणि थोडक्यात, सुरक्षितता ही आपल्या जीवनाचा एक, जसं मी म्हटलं, अविभाज्य अंग. साहेब म्हणाले तसं करणं गरजेचं तर आहेच, पण पदोपदी भान ठेवणं आणि पदोपदी ह्या संदर्भात जागरूकता वाढवणं आणि लोकांना कळणं. कारण आपल्या हातून जर कोणाचा जीव वाचत असेल तर आपण खूप देवाचं एक कार्य केल्यासारखं असतं. सुरक्षितता ही सर्वप्रथम प्रत्येक गोष्टीत आपण आचरणात आणली पाहिजे आणि त्याचं पालनही केलं पाहिजे संयमाने. एवढंच मला विनंती करायची, आवाहन करता. येस. विद्युत सुरक्षा या विषयाच्या अनुषंगानं आज या विविध क्षेत्रातले दिग्गज आमच्या महाचर्चेमध्ये सहभागी झाले आणि आपली त्यांनी बहुमोल मतं देखील यामध्ये मांडली. आपण सर्वजण इथं आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आणि महाचर्चा कार्यक्रमाच्या वतीनं आपले सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपल्याला धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.